अंतकाळीचा सोयरा अंधकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा 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 हा शरीरा जायाचे वान जायाचे शरीरा जायाचे शरीरा जायाचे ठेवणे दरशी आभेला सजने दरशी आभेला सजने दरशी आभेला सजने जायाचे ठेवणे दरी अभिलाषे दरशी आभेला सजने विठो पार कुमार विठो पार कुमार विठो पार कुमार विठो पार कुमार 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 हॅलो रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 श्री रंगे ओ रंगे रंगे ओ श्री रंगे 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 रे श्री रंगे 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 हो रंगे रंगे हो रंगे रंगे ओ श्री रंगे काया फुलला शी पतंगे काय फुलला शे पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे काय भुलला ती पतंगे काय भुलला ती पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जाया ते ठेवणे धराशी अभिलाष जने दरशे अभिलाष जने धराशे दरशी अभिलाष जने दरशी अभिलाष जने लाश जने दरशी अभिलाष जने दरशी दरशे दरशे दरा दर्शे अभिलाष दर्शे अभिलाष जन दरशे दरशे दरशी अभिलाष जन दर दरशे दरशी धरी अभिलाषी जने धरी अभिलाष आ आ आ आ आ
दर्या भिला अभिलाची जन आ आ आ दरशी अभिलाष जने दरशी अभिलाष जने शरीर जाया देवाने शरीर जाया देवाने विठ्ठल 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 भजन करा विठ्ठल विठ्ठल रामचंद्र भगवान संत श्रेष्ठ देव महाराज संत सद्गुरु जनार्दन विठ्ठल 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 आवाज येतो ना आवाज येतो ना आवाज येतो बरोबर महाराजांचा हरी रंगे रंगे रे श्री रंगे काय बोललाशी पतंगे शरीर जायाची ठेवणी धरसी अभिलाष जनी नोवे तुझा हा परिवार नोवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाची ठेवणी धरसी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणी दरसी अभिलाष जनी विठ्ठल 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 रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष जनी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडरिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्रनी लाभताभो जगननी तपानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलसं विठ्ठलं चिंतयामि
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिराम मरण रंग दिरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपते तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयुगं मुख्यासे वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय ओम नमो शिवाय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठल विठ्ठला 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 ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेदात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मरे निवृत्तीदासो उदाहरी जोजे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोललाशे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि ते असणाऱ्या भगवंताच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्याकरिता आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कडकडीत वैराग्याचं प्रतिपादन करणारे वारकरी संप्रदायाचा कळत झालेले आणि सदेह वैकुंठाला गेलेले देवचे सुप्रसिद्ध साधू भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा असणारा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरू असणारे साधकांचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापुरीचे निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि माऊलींनाही प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा या मानवी जीवाला या मानवी देहाला उपदेश करणारा आणि मनुष्य जातीने त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा असा मौलिक संदेश देणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या परिचयाचा अभंग आपण आजच्या भगवत चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. हा अभंग उपदेश्वर प्रकरणातला आहे. ऐका बरं. उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय आणि महाराज ज्यांना उपदेश करतात ते तुम्ही आम्ही जपी तपी संन्याशी या संसारामध्ये बरबटलेले जीव यावत जीवांना तुकोबरायांनी उपदेश केला. ऐका. जगाचे गुरु तुकोबराय या मानव जातीला या मानव प्रणालीला महाराज उपदेश करतात. महाराज काय उपदेश करतात तर तुकोबराय म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसा आज जर अलीकडच्या काळात जर बघितलं तर महाराज म्हणतात या जगाच्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे रंग आहे आणि मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत असा एकही जीव नाही महाराज की तो कोणत्या रंगामध्ये रंगला नाही. प्रत्येक जीव या ठिकाणी रंगलेला आहे. महाराज म्हणतात जगाच्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे रंग आहे पण सज्जना हो या जगाच्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे जरी रंग असतील परंतु ते रंग मात्र फिके पडणार आहे. एक ना एक दिवस त्याचा रंग निघून जाणार आहे. पण तुकोबराय म्हणतात आम्ही ज्या रंगामध्ये रंगलो सज्जना हो तो रंग असा आहे की तो इथून मागेही फिका नव्हता आजही फिका नाही आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो फिका पडणार नाही आहे तसाच राहणार आहे. त्या रंगात आम्ही रंगलो. मग तुम्हाला जर आयुष्याचा बेरंग जर करायचा नसेल तर तुकोबराय म्हणतात
आम्ही ज्या रंगामध्ये रंगलो त्या रंगात सुद्धा तुम्ही रंगा. त्या रंगाचं नाव आहे श्रीरंग. म्हणून महाराज म्हणतात रंगे रंगे रे श्रीरंगे. आणि नसलच जर ऐकायचं तर तुकोबाराय म्हणतात या शरीराला सुद्धा ठराविक दिवस, ठराविक वर्ष आणि ठराविक काळ रंग राहणार आहे बाबा. या शरीराचा सुद्धा एक दिवस रंग निघून जाणार आहे. म्हणून महाराज म्हणतात काय बोलला शे पतंगे. तुकोबाराय म्हणतात जर नसलच ऐकायचं दादा, ज्या शरीरूपी साधनाने त्या देवापर्यंत तुम्हाला जायचं आहे, ते शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, ते शरीर तुम्हाला लाभलेलं आहे, ते शरीर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. पण महाराज म्हणतात ते मिळालेलं शरीर ते नाचका आहे, कुचका आहे, सडका आहे गाड्या. एक दिवस ते शरीर नाश पावणार आहे, एक दिवस हे शरीर लयाला जाणार आहे. तुकोबाराय म्हणतात इथून मागे जे गेले त्यांना शरीर या ठिकाणी ठेवावं लागलं, आता इथून पुढे जे जाणार आहे महाराज त्यांना सुद्धा शरीर इथेच ठेवून जावं लागणार. म्हणून महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे दरसे अभिलाष जने. त्याच्याही पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुमचा कितीही मोठा परिवार असेल, तुम्हाला सख्खे 10 भाऊ असू द्या, चुलत 20 भाऊ असू द्या, आत्या बहिणी 25 असू द्या आणि माम्या बहिणी 27 असू द्या, महाराज म्हणतात नव्हे तुझा हा परिवार तुमचा नाही. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस करून तुम्ही जे धन कमवलं, ती संपत्ती कमवली, महाराज म्हणले ती कमवलेली संपत्ती क्षणभरही तुमच्या जवळ राहणार नाही किंवा शेवटी ती तुमच्या सोबत येणार नाही. धन दारा क्षणभंगूर. मग तुकोबारायला साधकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज मग या ठिकाणी आमचं नेमकं आहे तरी काय. तर मग तुकोबाराय म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. नसलच ऐकायचं तर महाराज म्हणतात परत हात जोडून पाया पडून सांगतो काय. शरीर जायाचे ठेवणे दरशी अभिलाष जनी विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशः भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानं थोडासा परिहार द्यायचा येतो. असा पुण्य पावन श्री क्षेत्र पुलतांबा या गावामध्ये योगीराज संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराज आणि यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी, पावन झालेला हा परिसर आणि पावन पुण्य अशा या गोदावरीच्या तीरावर पवित्र भूमीमध्ये आज आपण सर्वजण इष्ट मित्र गणगोत्र पाहुणे रावळे आज या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये एकत्र आलेलो आहे. खरं तर आज या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण काय आहे आणि असणारी ही कीर्तनरूपी सेवा काय निमित्तानं आहे. सज्जना हो, आजच्या कार्यक्रमाचं निमित्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे. आज या ठिकाणी या धनवटे परिवाराचं हृदय, या धनवटे परिवाराचं काळीज आज 1 वर्ष झालं महाराज काळाच्या पडद्याआड गेलं. सर्वांच्या परिचित असणाऱ्या मातोश्री, सर्वांनाच आवडणाऱ्या मातोश्री, सर्वांवरती भरभरून प्रेम करणारा मायेचा हात, या धनवटे परिवारातून एक आदर्श व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी महाराज काळाच्या पडद्याआड झालं. स्वर्गीय सौभाग्यवती मंदाकिनी कचेश्वर पाटील धनवटे. आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून त्यांना त्यांची येलोकीची यात्रा संपवून समाजाचा, कुटुंबाचा, तुमचा माझा या जगताचा निरोप घेऊन आईसाहेबांना परलोकी जाऊन काळाच्या पडद्याआड होऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी कीर्तनरूपी सेवा
आईंच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं त्यांचा असणारा परिवार, त्यांचे पती आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कचेश्वर गंगाधर धनवटे, त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री प्रवीण भाऊ धनवटे, आदरणीय श्री निलेश भाऊ धनवटे, मुली आहे सौभाग्यवती सूर्यकांत नितीन अवताडे, सौभाग्यवती मनीषा प्रमोद पाटील, जावई आदरणीय श्री नितीन नामदेव पाटील अवताडे, आदरणीय आमच्या चिचुंडी गावचं वैभव, येवल्या तालुक्याचं भूषण, वृत्तपत्राचे पत्रकार श्री प्रमोद भाऊसाहेब पाटील, दीर आहे आदरणीय श्री दशरथ गंगाधर पाटील धनवटे, आदरणीय श्री श्रीनाथ गंगाधर पाटील धनवटे, पुतणे आहे, सुना आहे, नातू आहे, असा मोठा परिवार त्यांच्या पश्चात आहे. या परिवारातून कोणाची पत्नी गेली दादा, या परिवारातून कोणाची आई गेली, अरे या परिवारातून कोणाची भाऊजाई गेली, या परिवारातून कोणाची सासू गेली, ऐका, या परिवारातून कोणाची चुलती गेली गाड्या, या परिवारातून कोणाची तरी आजी गेली. आईचं जाण्याचं वय नाहीये, एवढ्या लवकर त्यांनी या लोक सोडून जावं महाराज, एवढं वयोमान त्यांचं नाहीये. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल आपल्या. पण सज्जन हो, नियतीचा खेळ एवढा विचित्र आहे दादा. बांधल्या पिंडीचा सुटला शे आळा, महाराज म्हणतात तृण रानो माळ पांगलाशे. जीवनामध्ये जी व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटते ना, भगवान परमात्मा तीच व्यक्ती आपल्यातून हिरावून घेऊन जात असतो, लक्षात घ्या. जी व्यक्ती सर्वांना प्रिय असते, जी व्यक्ती सर्वांना आवडणारी असते दादा, तीच व्यक्ती भगवान परमात्मा आपल्यातून हिरावून घेऊन जात असतो. चांगला देवाजीच्या मना माना, आले देवाजीच्या मना, देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना चालेना, हरिचंद्र तारा राणी, हो हरिचंद्र तारा राणी, हो हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. आई साहेबांचं जाण्याचं वय नाही, पण ज्या दिवशी आयुष्य संपलं महाराज, त्या दिवशी प्रत्येकाला हे जग सोडावं लागतं, याच्यात तीळ मात्र शंका नाही. महाराज म्हणतात आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. ज्या दिवशी आत्म्याचा आणि शरीराचा करार संपून जातो, त्या दिवशी मात्र तो आत्मा ते शरीर सोडून देतोय. महाराज म्हणतात हे शरीर जाता गवे, हे नाशिवंत स्वभावे, मनोनी तो झुंजावे पंडुकुमारा. तिकडे बघा, या ठिकाणी जो माणूस जन्माला येतो ना बाबा, तो आपलं मरण सोबत घेऊन जन्माला येत असतोय गड्या. आणि म्हणून लक्षात घ्या, आपलं मरण हे आपल्या डाव्या बाजूच्या पदराला बांधलेलं असतं दादा, हे माणसाने कधी विसरायचं नसतं, लक्षात घ्या. हो, जगणं तोपर्यंतच खरं आहे. महाराज म्हणतात मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोचेवरी माप भरे. आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य या ठिकाणी राहतोय दादा. आयुष्य संपलं, आयुष्याचा द्वारा तुटला रे तुटला की मग त्या दिवशी तो कोणी असो ना, कसाही असो, कोठे असो, त्याला मात्र हे जग सोडावंच लागतं, याच्यात तिळ मात्र शंका नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. परिवारामध्ये जन्माला आलाय, एकटा आला, मोठा समाज दादा, पण एकट्याला जावं लागणार आहे. कितीही धन संपत्ती कमवले, महाराज म्हणतात येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो झाले येथे राहायची नाही,
जोडीले धनानं करे लक्ष कोटी. आलो या सावल्याच्या भेटी हो, मनोने आलो या सावल्याच्या भेटी हो. आता गावाच्या पायावरी, आता गावाच्या पायावरी, आता महाराज म्हणतात येणे एकले हो जाणी शेवटी, येथे राहणेच नाही कल्पकोटी. जोडिले धन न चले लक्ष कोटी, मनवून आलो सावळ्याचे भेटे हो. आता घाला हो याचे पायावरी. जन्माला आलो, एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे. नियतीचा खेळ विचित्र आहे. चांगली माणसं ज्यावेळेस अर्ध्या आयुष्यातून निघून जातात दादा, मग त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला पुरावे दिले जातात, दाखले दिले जातात, ते शास्त्राचे आणि पुराणाचे. त्यामध्ये आपल्याला पहिला जो दाखला दिला जातो तो माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वयाच्या 22व्या वर्षाचा. जगद्गुरु तुकोबरायांच्या वयाच्या 45व्या वर्षाचा दाखला दिला जातो. कधी रामकृष्ण परमहंस, कधी स्वामी विवेकानंद, तर कधी राजे छत्रपती. बाबा, अर्ध्या आयुष्यातून ही चांगली माणसं ज्यावेळेस निघून जातात ना, त्यावेळेस आपल्या नशिबी, आपल्या पदरी उदरी उरतो तो फक्त शोक आणि दुःख, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र डोळ्याच्या समोर आणा बाबा. माऊलीने समाधीचा योग निश्चित केला. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीचा योग निश्चित केल्याच्या नंतर ती बातमी वाऱ्यासारखी बाबा 10 दिशांना पसरली. ज्या माऊलीने गरीब श्रीमंत लहान थोर सर्वांना सुखी केलं होतं, ती माऊली मात्र आता डोळ्याच्या आड होणार होती. म्हणून सर्व विश्वाला त्या ठिकाणी दुःख झालेलं होतं. ती दुःखाची शृंखला संपूर्ण विश्वावर पसरलेली होती दादा. आणि जो तो आपल्या परीने म्हणत होता की ज्ञान घेऊन जन्माला आलेल्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे, जशी माऊलीची या समाजाला गरज होती दादा, तशी आमच्या मंदाकिनी माऊलींची या समाजाला, या कुटुंबाला गरज होती. आणि आजही असेलो. माऊलीने समाधीचा योग निश्चित केला बाबा. त्यावेळेस माऊलींच्या 3 भावंडांनी त्यांना उष्ण आयुष्य दिलं. आणि माऊलीला उष्ण आयुष्य दिलं म्हणून बाबा माऊलीच्या आयुष्यामध्ये 6 वर्षाची बढती झाली. या माऊलीला उष्ण आयुष्य देण्यासाठी या समाजात का कोणी उभा राहिला नाही? मृदू अंतकरणाच्या रुक्मिणी आई साहेब धाय मुकलून रडत होत्या बाबा. ज्या भगवान परमात्म्यामध्ये या जगाची आसू पोषण्याची ताकद, तो देव सुद्धा रडत होता. मृदू अंतकरणाच्या रुक्मिणी आई साहेबाने भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि सांगितलं, म्हणे देवा तुम्ही एवढे निष्ठुर आहे, तुम्ही का रडता? त्यांचं आयुष्य जरा वाढून द्या ना. मग त्यावेळेस बाबा भगवान परमात्म्याने रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, रुक्मिणी मलाही त्यांचं आयुष्य वाढून द्यावं वाटतं, पण असा हा एकच योगी मी नैनी पाहिलेला आहे की मलाही त्यांचं आयुष्य वाढून द्यावं वाटतं रुक्मिणी, पण तेही माझ्या हातामध्ये नाही. कारण का या ठिकाणी जो जन्माला आला आणि ज्या दिवशी त्याचं आयुष्य संपलं की त्या दिवशी त्याला जावंच लागणार आहे, याच्यात तिळ मात्रही शंका नाही. या कुटुंबातून कुटुंबाची आई या कुटुंबाला सोडून दादा परलोकी निघून गेली. काळाच्या पडद्याआड झाली. आज 1 वर्ष झालं. ऐका, गेल्या 1 वर्षापासून हे कुटुंब आपल्या आईच्या प्रेमाला मुकलंय गाड्या, आणि गेल्या 1 वर्षापासून हे कुटुंब आईच्या प्रेमा वाचून पोरकं झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आईंना जाऊन 1 वर्ष झालं. आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारे आपल्याच गावातील सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य महाराज मंडळी, कीर्तनकार महाराज मंडळी, मृदंगवादक महाराज मंडळी, विनेकरी महाराज मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आज वर्ष श्राद्ध आहे दादा. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे. जय हरी महाराज. इथे पहिला प्रश्न असा तयार झाला बाबा, वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय? वर्ष श्राद्ध म्हणजे काय? तर वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे महाराज की आजच्या तिथीला आपण आपल्या गेलेल्या पूर्वजांना, गेलेल्या पितरांना त्यांच्या नावाने या ठिकाणी ज्या ज्या वस्तू श्रद्धेने अर्पण करतो, दान करतो, दर्पण करतो, त्यालाच म्हणायचं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल मग आज आहे वर्ष श्राद्ध. मग मला सांगा, वर्ष श्राद्ध हे घातलं पाहिजे का? वर्ष श्राद्ध हे केलं पाहिजे का? तर वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं. का करायचं ऐका. महाराज म्हणतात वर्ष श्राद्धाच्या दिवशी जोपर्यंत हे कुटुंब त्या गेलेल्या प्रेतात्म्याचं पिंडदान करत नाही महाराज, तोपर्यंत त्या जीवाची पिशाचिनीतून सुटका होत नाही. हे कुटुंब जोपर्यंत आपल्या आईचं आज या ठिकाणी पिंडदान करत नाही महाराज, तोपर्यंत हे कुटुंब आईच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे बाबा की आज हे कुटुंब जोपर्यंत त्या गेलेल्या पितराचं पिंडदान करत नाही, तोपर्यंत त्या जीवाला बाबा दुसरा देह धारण करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत कुटुंब पिंडदान करत नाही तोपर्यंत बाबा त्या जीवाला दुसरा देह धारण करण्याची मोकळीक नाहीये. पण आपल्या लोकांमध्ये अशा बऱ्याच काही खोलचट कल्पना आहे. काय होतं बाबा, आपल्या घरातून एखादी व्यक्ती मृत पावली, 4 महिन्यात घरातली सोनबाई बाळातीन झाली, त्याच्या पोटाला जर मुलगा झाला तर माणसं बोलून जातात आजोबा पोटाला आले. मुलगी जर झाली तर माणसं सहज बोलून जातात आजी पोटाला आली. पण याला शास्त्र मान्यता देत नाही महाराज. वर्ष श्राद्धाच्या दिवशी जोपर्यंत हे कुटुंब त्या गेलेल्या पितराचं या ठिकाणी पिंडदान करत नाही, तोपर्यंत बाबा त्या जीवाला दुसरा देह धारण करता येत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी गेलेल्या पितराचं पिंडदान या ठिकाणी करावंच लागतं. वर्ष श्राद्ध या ठिकाणी घालावंच लागतं. कारण का महाराज, मनुष्य आईच्या गर्भात आल्यापासून तर मरेपर्यंत नाही त्याला वर्ष श्राद्धापर्यंत शास्त्राने आपल्याला 16 प्रकारचे संस्कार सांगितले बाबा. आणि त्या 16 संस्कारांमधला शेवटचा संस्कार केला जातो, त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध. मग मरणोत्तर संस्कारामध्ये पहिला संस्कार केला, त्याचं नाव आहे शवमार्जन. त्याचा ऋग्वेदात अर्धा मंत्र आला महाराज. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला उष्णोदक स्नान सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन तिरडी बांधण्याचा अर्धा मंत्र आहे. पुढे जाऊन आपल्याला विसावा सांगितला. त्याच्यानंतर चित्ताभरण सांगितली. त्याच्यानंतर जलदान विधी आहे. त्याच्यानंतर अग्नी संस्कार सांगितले. त्याच्यानंतर आपल्याला हस्ती विसर्जन, रक्ष विसर्जन, पंचक्रिया, 10 क्रिया या विधी सांगितल्या. 10 क्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे 13वा सांगितला. ऐका दादा, ज्या दिवशी आपण 13वा घातला की त्या दिवशी त्या जीवाचा या मृत्यूलोकातून यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. कधी? 13व्या दिवशी. आपला जो प्रवास आहे बाबा तो सुरू होतो 13व्या दिवशी, पण यमलोकाचा जो प्रवास आहे बाबा तो चालू होतो 17व्या दिवशी. याचं कारण असं आहे महाराज, आपलं गणित असं आहे की आपला 12 तासाचा दिवस आहे आणि 12 तासाचीच रात्र आहे, मिळून आपला झाला 1 दिवस. त्याला पुढे यमलोकाचं गणित असं आहे, त्यांचा 15 दिवसाचा दिवस आहे बाबा, 15 दिवसाची रात्र मिळून त्यांचा होतो 1 दिवस. त्याला आपण म्हणतो शुक्ल पक्ष आणि कोणतं पक्ष? शुक्ल पक्ष आणि दुसरं कृष्ण पक्ष. स्वर्गातल्या लोकांचं गणित बघा, 6 महिन्याचा दिवस आहे महाराज, 6 महिन्याची रात्र आहे, मिळून त्यांचा होतो 1 दिवस. त्याला आपण म्हणतो दक्षिण आयन आणि उत्तरायण. ज्यावेळेस तिथे आपलं 1 वर्ष होतं त्यावेळेस स्वर्गातल्या लोकांचा 1च दिवस होतो
आणि ज्यावेळेस आपला या ठिकाणी 1 महिना होतो त्यावेळेस यमलोकाचा 1 दिवस होतो. आपला प्रवास सुरू होतो 13व्या दिवशी. यमलोकाचा प्रवास चालू झाला 17व्या दिवशी. 17 अधिक 13 मिळून झाले 30. आपला झाला पहिला महिना. मासिक श्राद्ध घातलं. शास्त्राने सांगितलं या जीवाला मृत्यूलोकापासून तर यमलोकापर्यंत जाण्यासाठी बाबा संपूर्ण 12 महिने लागतात. म्हणून आपल्याला इथे संपूर्ण 12 महिने घालावे लागतात. बरेच लोक 5.5 महिने घालायला लागले. बाबा हात जोडून विनंती करतो 5.5 महिने कोणी घालू नका, त्याला शास्त्र मान्यता देत नाही. 11.5 महिने सुद्धा नाही बाबा, पूर्ण 12 महिने घालावे लागतात. आज 12वा महिना आहे. ऐका ना, आजच्या तिथीला या कुटुंबाची आई आहे ना यमाच्या दरबारामध्ये पोहोचलेली आहे गाड्या. बघा आता या टायमाला यमाच्या दरबारामध्ये आई साहेबांच्या पाप पुण्याचा हिशोब सुरू झाला आहे गाड्या. पाप पुण्याचा हिशोब सुरू होत असताना यमराजाने त्या ठिकाणी चित्रगुप्ताला सांगितलं, मला चित्रगुप्ता, अरे या आईने आयुष्यामध्ये किती पुण्य केलं किती पाप केलं जरा मला हिशोब करून सांग ना. आणि म्हणून आई साहेबांच्या पाप पुण्याचा हिशोब यमाच्या दरबारामध्ये सुरू झालाय. यमाच्या दरबारामध्ये पाप पुण्याचा हिशोब सुरू असताना यमराजाने त्या ठिकाणी आई साहेबांना सांगितलं, म्हणजे आई साहेब तुमची कुस एवढी पवित्र आहे, तुम्ही एवढ्या भाग्यवान आहे. 2 लेकरांना जन्माला घातलं, 2 मुलींना जन्माला घातलं, सुसंस्कृत परिवार त्या ठिकाणी तुम्ही घडवला आहे साहेब. आज तुमचे पितर त्या ठिकाणी तुमचं कुटुंब तुमच्या नावाने पिंडदान करायला लागले. गोदान, भूदान, जलदान, वस्त्रदान, अन्नदान, ज्ञानदान, कांचनदान त्या ठिकाणी करायला लागले. आई साहेबांना यमराजाने सांगितलं की जा म्हणले तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये. कशासाठी? की तुमचं कुटुंब आज त्या ठिकाणी पुण्यकर्म करायला लागलं, ते पुण्यकर्म घेऊन तुम्ही परत माझ्याकडे या. म्हणून ऐका, वर्ष श्राद्धाच्या दिवशी सज्जन हो, आपले गेलेले जे पितर आहे ते 12 वाजल्याच्या नंतर मुलांच्या दरवाज्यावरती येत असतात बाबा. मग मुलवाच्या दरवाज्यावरती येतात कशासाठी? की ते आपल्याकडून पुण्याची अपेक्षा करतात बाबा. मग त्यांच्या नावाने गोदान, भूदान, जलदान, वस्त्रदान, अन्नदान, ज्ञानदान, कांचनदान, ज्याची जशी ऐपत असेल तसं बाबा. पण वर्ष श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने कर्म झालं पाहिजे. पितराला जर त्या ठिकाणी पुण्य मिळालं बाबा तर मग ते पितर संतुष्ट होतात. आणि संतुष्ट होऊन ते पितर यम लोकाकडे जात असताना त्या कुटुंबाला कल्याण इच्छेता त्यांची कल्याण इच्छेता तुका बरे पितृ आशीर्वाद देते कल्याण येते सदा त्याचे कल्याण येते सदा त्याचे आशीर्वाद देते पितर संतुष्ट झाले आणि ते पितर जाताना कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातात. महाराज म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते सदा त्यांचे. पण वर्ष श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने कर्म जर नाही केलं महाराज, ना आपल्या आलेल्या पितरांना जर पुण्य नाही मिळालं महाराज, तर मग ते पितर अतृप्त राहतात आणि जातानी मात्र ते पितर कुटुंबाला शाप. हा कटा कटा त्याचे करती पितारा, हा कटा कटा त्याचे करती पितारा, करती पितारा, हा कटा कटा त्याचे वंशी दुराचार पुत्र कथा कथा जाचे करती पितारा, कथा कथा जाचे करती पितारा, करती पितारा, कथा कथा जाचे करती पितारा.
वर्ष श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने कर्म नाही झालं, आलेल्या पितराला जर पुण्य नाही मिळालं बाबा, पितर अतृप्त राहतात, जाताना ते पितर कुटुंबाला शाप देऊन जातात. म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी पितराच्या नावाने श्रद्धेने कर्म झालं पाहिजे बाबा. दशरथ राजांचं ज्यावेळेस निधन झालं, 4 मुलं आहे दशरथ महाराजांना. किती? 4. पण ज्या दिवशी दशरथ राजांचा अंतकाळ जवळ आलाय महाराज, दुर्भाग्य दशरथ राजांचं असं होतं, 4 मुलं होते, पण ज्या दिवशी दशरथ राजांचं निधन झालं त्या दिवशी एकही मुलगा दशरथ राजाच्या तोंडात पाणी टाकायला जवळ नव्हता. कथा भाग सर्वांना माहिती आहे. महाराज म्हणतात, 4 पुत्र राया दशरथा अंतकाळी तो एकला, किंवा प्राण गेल्या एकही नव्हता. दशरथ राजांचं निधन झालंय, 4 मुलं होते परंतु एकही मुलगा जवळ नाही. त्यावेळेस दशरथ राजाच्या उशाला कोणा मांडी दिली हो? दशरथ राजांचं निधन झालं त्यावेळेस दशरथ राजाच्या उशाला कोणा मांडी दिली होती? सुमंत नावाचा प्रधानजी बाबा, आणि सुमंत नावाच्या प्रधानीने दशरथ राजाच्या उशाला मांडी दिली. परिणाम काय झाला बाबा ऐका ना. दशरथ राजांचा 10 क्रियाविधीचा व्यवस्थित संस्कार न झाल्यामुळे बाबा दशरथ राजाच्या पिंडाला कावळा शिवला नाही. कोणाच्या पिंडाला हो? बाबा देवाच्या बापाच्या पिंडाला काक स्पर्श झाला नाही. देवाच्या बापाच्या पिंडाला काक स्पर्श न झाल्यामुळे 13 वर्षानंतर त्याचा परिणाम रामप्रभूंना भोगावा लागला. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी बाबा श्रद्धेने कर्म हे झालं पाहिजे. पितराला पुण्य हे आपल्याकडून मिळालं पाहिजे. जर पितराला पुण्य नाही मिळालं तर पितर अतृप्त राहतात आणि जाताना ते पितर कुटुंबाला मात्र शाप देऊन जातात. आणि जर पितराने कुटुंबाला शाप दिलाय गाड्या तर मग त्या ठिकाणी आपल्याला पितृदोष येतो, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून आज जेवढे लोक माझ्या समोर बसले ना बाबा, जेवढा समाज आज माझ्या समोर बसलेला आहे बाबा, त्यातले 90% लोक आजही पितृदोषात आहे. किती टक्के लोक? 90% लोक आजही पितृदोषात आहे बाबा. तुम्ही माना अथवा मानू नका. पितृदोषाचे बरेच कारण शास्त्रामध्ये आले बाबा. पितृदोष कशाने येतो सांगू का? पितृदोषाचं पहिलं कारण आहे श्रद्धादी कर्म जर नाही केलं तर पितृदोष येतो, हे पहिलं कारण आहे. पितृदोषाचं दुसरं कारण आहे ऐका. एकाला विचारलं का हो, म्हणले ते आणि तुम्ही सख्य भाऊबंदे. ते भाऊबंद तर गेले, तुम्ही कपाळाला गंधाई लावायला लागले, डोक्यात टोपी घालायला लागले, सुतक का नाही धरलं? त्याने मला सांगितलं, म्हणले महाराज एका कुळात आम्ही जन्माला आलोय, पण 4 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचं विलक्षण झालं म्हणे बाबा. ग्रामपंचायतचं विलक्षण झालं ना, आम्ही 2 जण एकाच वार्डात उभे राहिलो आणि विलक्षणापासून आमची भाऊबंदकी लागली म्हणे बाबा. आम्ही सख्य भाऊ पण पक्के काय झालो? वैरी झालो. आज तो मेलाय, त्याचं सुतक धरलं नाही. लक्षात घ्या, एका कुळात जन्माला आले गाड्या. अरे मानलं तरी सुतक आहे आणि नाही मानलं तरी सुतक आहे, पण एका कुळात जन्माला आले आणि एका कुळात जन्माला येऊन नाही धरलं सुतक, आला पितृदोष, हे दुसरं कारण. विठ्ठल पितृदोषाचं पुढचं कारण एकाला विचारलं, म्हणलं तुम्ही धनवटे तेही धनवटे. म्हणलं का हो? मग त्या धनवट्यांची आई त्यांना सोडून परलोकी निघून गेली, तुम्ही सुतक का नाही धरलं? त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज तेही धनवटे आम्हीही धनवटे, पण त्यांचं बेट वेगळं आहे म्हणले बाबा आणि आमचं बेट वेगळं आहे. आता बऱ्याच ठिकाणी बाबा आपण बेट काय केले? आता बेट तोडले. बेट सहजासहजी तोडतात का? ऐका ना, बेट ऐका
नाही. पण जात असताना दुसरं कोणतं कुळ आहे बाबा या गावात? अजून दुसरं एखाद्या कुळाचं नाव सांगा ना. वाढणे. शास्त्राने सांगितलं सर्व धनवटे गोदावरीच्या तीरावर जातानी वाढण्याच्या माणसाला सोबत घेऊन जा. कशासाठी? तिथं जाऊन काय करायचंय महाराज? 2 धनवटे दोन्ही बाजूंना बसवा आणि त्या वाढण्याच्या माणसाला मध्यभागी बसवा. कशासाठी? त्याला सांगा भाऊ आम्ही बेट तोडतोय आणि बेट तोडण्यासाठी तुला जामीन देतो. त्या धनवट्यांच्या आधी वाढण्याच्या माणसाची चमन करा. बेट तोडण्यासाठी जामीन द्यावा लागतो बाबा. असं करा. परत तुम्ही गावात या आणि संपूर्ण गावाला तुम्ही जेवण द्या. असं जर केलं असेल तर ठीक आहे. पण महाराज बेट तोडण्यासाठी आज जी ब्राह्मण देवता इथं पूजाला आली ना, त्या ब्राह्मण देवतेला विचारा ती ब्राह्मण देवता आपली बेट तोडणार? कारण का बेट तोडण्यासाठी महाराज त्याला कर्मकांडी ब्राह्मण लागतो आणि दुसरी गोष्ट तो निपुत्री असावा लागतो, त्याला मूलबाळ चालत नाही. मग तुम्ही असं केलं असेल, नाही सुतक धरलं तर चालेल, पण बाबा आम्ही बेट तोडले असं केलं का? नाही केलं महाराज. मग महाराज म्हणले नाही धरलं सुतक आला पितृदोष हे एक कारण. विठ्ठल विठला विठला पितृदोषाचं पुढचं कारण आहे का? शास्त्राने सांगितलं तुम्ही ज्याही समाजात जन्माला आला त्या समाजातल्या मुलीसोबत लग्न करा. सरकार किती कायदे काढू द्या बाबा, आंतरजातीय विवाह करू नका. जिथे आंतरजातीय विवाह झाला असेल त्या ठिकाणी वर्णसंकर होतो. आणि ज्या घरात वर्णसंकर झाला ना दादा, त्याचे स्वर्गात गेलेले पितर सुद्धा अधोगतीला जातात. तुम्ही खात्री करून बघा. ज्या घरात आंतरजातीय विवाह झाला असेल त्या घरातल्या बाईला पितृपक्षात स्वयंपाक करायला लावा. तिच्या हाताने बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही कावळ्याला देऊन बघा बाबा. कावळ्याने जर नैवेद्य घेतला तर मी तुम्हाला बावून लिहून देतोय. बाबा कावळा नैवेद्य घेत नाही. सलग 3 वर्ष कावळ्याने नैवेद्य जर नाही घेतला तर मग मात्र त्याला त्रिपिंडी करावी लागते. नाही केली त्रिपिंडी आला पितृदोष हे एक कारण. विठ्ठल विठला पितृदोषाचं शेवटचं कारण सांगतो, पुढे चालतो. पितृदोषाचं पुढचं कारण आहे बाबा ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. या वाक्याखाली सर्वांनी अंडरलाईन मारून घ्या. पितृदोषाचं लक्षण ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. तुम्ही म्हणशाल कशावरून महाराज? आजोबाने पैसा वाटला आणि वाटलेल्या पैशाला व्याज लावून संपत्ती कमवली. पण सज्जनाहो, कमवलेली संपत्ती जर तुम्ही सत्कार्याच्या ठिकाणी खर्च जर नाही केली तर ती संपत्ती काय करते? 2च पिढ्यांना सुख देते. मग मात्र 3ऱ्या पिढीला पितृदोष येतो. आला पितृदोष. ओळखायचा कसा? 3री पिढी बर्बाद होणं, समाजामध्ये मान न राहणं, गावात आपली असलेली पत निघून जाणं, आपले सर्वच मुलं वाईट वळणाला लागणं, घरामध्ये अपघाती मृत्यू होणं. पितृदोषांचे लक्षण आहे महाराज. पितृदोष जर आला तर मुलांचे लग्न न होणं पितृदोषाचं लक्षण आहे. मुलांचे लग्न जरी झाले तरी त्यांना संतती न होणं पितृदोषाचं लक्षण आहे बाबा. संतती जरी झाली ना, आंधळे पांगळे डोळे खोळे मुके असे मुलं त्या घरात जन्माला येणं. सज्जनाहो, एवढे करून जर नाहीच कळालं तर रोज त्याच्या अंगणात 9 ते 10 या वेळेला कावळा येऊन ओरडणं पितृदोषाचं लक्षण. विठ्ठल विठला पण या ठिकाणी हे कुटुंब आहे ना महाराज, आज या प्रसंगाला अपवाद ठरलंय बाबा. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं, म्हणजे चित्रगुप्ता काय आईंची कूस पवित्र असेल? प्रवीण भाऊ सारखे, निलेश भाऊ सारखे मुलं त्या आईने त्या मूर्ती लोकात जन्माला घातले रे. ए चित्रगुप्ता ऐक ना, म्हणले आईची कूस किती पवित्र आहे, ही माता किती भाग्यवान आहे. अरे असे मुलं जन्माला घातले, असा सुसंस्कृत परिवार त्या ठिकाणी घडवला आहे. आज त्या मुलांनी काय केलं? आईंच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्या मुलांनी आज पाहुणे मंडळी बोलवली, महाराज मंडळी बोलवली, सर्व गायक मंडळी बोलवले आणि यमराजा चित्रगुप्ताला सांगतो, म्हणले चित्रगुप्ता आज ती मुलं आईंच्या वर्ष
वर्ष श्राद्धाच्या दिवशी आईंच्या नावाने त्यांच्या गावामध्ये भगवंताचं कीर्तन भजन करून घेऊ लागले आणि म्हणले चित्रगुप्ता आज आईंच्या नावाने त्यांच्या गावामध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष चालला बाबा, पण आजची धन्यता मुलांना नाही तर महाराजांनी धन्यता दिली ती कोणला? धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, आपोली आहिता दुआसे जागता, आपोली आहिता दुआसे जागता, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, आपोली आहिता दुआसे जागता, आपोली आहिता दुआसे जागता, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता आपोलिया येता द्वासे जागता, धन्य माता पिता तयाची. आजची धन्यता मुलांना नाही तर आजची धन्यता दिली त्या माऊलीला, की अशी माऊलीचे कुस पवित्र सुसंस्कृत परिवार त्या मातेने या ठिकाणी घडवलाय. दादा ती माता आज कुटुंबाला सोडून परलोकी निघून गेली, काळाच्या पडद्याआड झाली. आज 1 वर्ष झालं, पण आज आईंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने या परिवाराने ब्राह्मण देवतेच्या उपस्थितीत सूर्यनारायणाच्या साक्षीनं, वायुदेवतेच्या साक्षीनं, अग्नी नारायणाच्या साक्षीनं, तुमच्या माझ्या सर्वांच्या साक्षीने कुटुंबानं आज मातोश्रींचं या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी बाबा पितराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी हे कर्म झालं पाहिजे. मग आजच्या या ठिकाणी पिंडदानाच्या दिवशी अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, ज्ञानदान आहे आणि आज या ठिकाणी ते ज्ञानदान होण्यासाठी केलेल्या आज कीर्तनरूपी सेवेचं आयोजन प्रयोजन आहे बाबा. आणि आजची ही कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं याच कुटुंबातले जावई, आमच्या चिचुंडी गावचं वैभव, येवल्या तालुक्याचं भूषण पत्रकार, आदरणीय आमचे स्नेह हरिभक्तीपरायण आमचे प्रमोद पाटील दादा या ठिकाणी साहेबांच्या माध्यमामधून सेवा प्राप्त झाली. आल्यानंतर तुमच्या मायबापांचं दर्शन घडलं, परम भाग्य समजतो बाबा. आज आपण आता या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या मानवी देहाला उपदेश करतात की महाराज म्हणले बाबा या जगात जर पाहिलं तर असा एकही जीव नाही बाबा तो रंगलेला नाही. प्रत्येक जीव या ठिकाणी रंगलेला आहे बाबा. जगामध्ये अशी काही माणसं आहे की ती आपल्याला विषयाच्या रंगामध्ये रंगलेली दिसतात. जगामध्ये अशी काही माणसं आहे महाराज ती व्यसनामध्ये रंगलेली आहे. जगात अशी काही माणसं आहे ती व्यसनात रंगलेली आहे. जगात अशी काही माणसं आहे बाबा ती संसारामध्ये रंगलेली आहे. आणि जगात अशीही काही माणसं आहे की ती स्त्रियांच्या रंगामध्ये रंगलेली आहे. आणि जगात अशी काही माणसं आहे बाबा ती ऐश्वर्य पद प्रतिष्ठा या सर्व गोष्टीमध्ये रंगलेले आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा आयुष्याचा बेरंग जर तुम्हाला करायचा नसेल तर आम्ही ज्या रंगामध्ये रंगलो त्या रंगातच तुम्ही रंगा. त्या रंगाचं नाव अभंगाच्या प्रथम चरणात रंगी रंग रे त्रिरंग, रंगी रंग त्रिरंग, रंगी रंग रंगी रंग रंगी रंग पतंग पतंग अनेक प्रकारचे रंग आहे आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी काही लोक या ठिकाणी विषयाच्या रंगामध्ये रंगून गेले. महाराज म्हणतात विषय ओढी भुलली जीव.
आता याचे कोण करील की उपजे नारायण भाव पावनी ठाव नरदेह. बरेच माणसं विषयाच्या रंगामध्ये रंगून गेले दादा, पण विषयाच्या रंगामध्ये जर तुम्ही रंगले तर तुकोबाराय म्हणतात विषय रंगताने विषय भोगताना इथे फार गोड वाटतात बाबा, पण विषय आज भोगताना गोड वाटतील, पण महाराज म्हणले विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे आहे अवघड यमदंड. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर ते बहुसाल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात देव दुर्लभ देव तुम्हाला प्राप्त झाला, न मिळणारा मनुष्य जन्म या ठिकाणी मिळालाय ना गाड्या. मग या ठिकाणी हा मिळालेला जन्म आहे हा असा वायाला घालू नका. मग या जन्माच्या संधीचं सोनं करत असताना माझे तुकोबाराय म्हणतात बाबा देव दुर्लभ देव तुम्हाला या ठिकाणी मिळाला, हा जन्म एकतर मिळत नाही बाबा. हे काय वाटव पडलं का एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मानवाचा. महाराज म्हणले बहुत जन्मांते जन्मला शेणारा देव तू स्वयरा, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. म्हणून दादा जन्म मिळाला भाग्य आहे, मिळाला तर मिळाला तो कुठेही नाही मिळाला महाराज, भारताच्या भूमीत मिळाला. भरतखंडे नरदे प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. त्याच्यापेक्षा मोठं भाग्य सांगू का, तो साधू संतांच्या नंतर आपल्याला मिळाला बाबा. हे फार मोठं भाग्य आहे. म्हणून शास्त्रकार म्हणतात जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशासारखा दुसरा देश नाहीये, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही. शास्त्रकार म्हणतात जगाच्या पाठीवर अरे रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, जनकासारखा सासरा नाही, सोनानीसारखी सासू नाही, शतनंदासारखा प्रधान नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्यासारखा धूर्त नाही, काजळ इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही. आणि महाराज म्हणतात माणसाचा देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. शरीरा उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषाले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषाले, शरीर साध्य मिळालेलं शरीर साधन आहे. महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. मिळालेलं शरीर साधन आहे, तो भगवान परमात्मा साध्य आहे. मग महाराज म्हणतात जोपर्यंत शरीर चांगलं आहे बाबा तोपर्यंत परमार्थात या आणि देवाची प्राप्ती करा. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाने परमार्थामध्ये यावं आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी गाड्या. कारण का देह तुम्हा आम्हाला मिळाला, शरीर तुम्हा आम्हाला मिळालंय बाबा, पण हे मिळालेलं शरीर हे शाश्वत नाही गाड्या. ती एक दिवस नाश पावणार आहे, एक दिवस लयाला जाणार आहे. हे शरीर मिळालं पण हे शरीर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात शरीर दयाचे ठेवले हो, शरीर दयाचे ठेवले हो, शरीर दयाचे ठेवले हो, शरीर दयाचे ठेवले हो, शरीरायाचे ठेवले ठेवले, शरीरायाचे ठेवले ठेवले, शरीर दयाचे घरी आम्ही नाच झाले, घरी आम्ही नाच झाले, शरीरायाचे ठेवले ठेवले, शरीरायाचे ठेवले हरे
शरीर प्राप्त झालंय, पण महाराज म्हणतात मिळालेलं शरीर एक दिवस लयाला जाणार आहे. म्हणून तुकोबारायने सांगितलं, बाबा जोपर्यंत नदीला पाणी वाहतं तोपर्यंत प्रत्येकाने नाव वल्लवून घ्या. शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थात या दादा आणि भगवंताची प्राप्ती करा. कारण का आज उगवलेला सूर्य आपण सर्वांनी पाहिला, पण आता मावळणारा सूर्य आपण पाहण्यासाठी राहू याची खात्री. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का राम, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा इस जिंदगी का. याचा भरोसा नाही दादा. अरे उगवलेला सूर्य पाहिला, मावळणारा सूर्य पाहू याची खात्री नाही. अरे ताटातला घास मुखात जातो की नाही याची शाश्वती राहिली नाही. महाराज म्हणतात या द्याचा भरवसा पुत्रा धरावायसा, द्याचा भरवसा पुत्रा धरावा, हे माझे मनोनिया बहु दुःखावसा, माझे मनोनिया बहु दुःखाचा ओळसा, बहुत थकिले गजराची आशा, बहुत थकिले हा कृष्णा डोळ्या योगे गेले वनवासा, योगे गेले वनवासा, बडी मदासा रे बाबा, बडी मदासा ये काय आपल्या बाळाला उपदेश करते म्हणले, बाळा अरे मानवी देह तुला मिळाला, पण या देहाचा भरवसा पुत्रा नदरावाईसा, माझे मनोनिया बहु दुःखाचा उळसा, बहुत ठकी रे मुर्गा जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्यादे मदलसा सोम जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. देह मिळाला पण नाचकाय कुचकाय सडकाय 100 वर्षाचं आयुष्य देवाने आपल्या ताब्यात दिलं होतं. बाबा किती 100 वर्षाचं आयुष्य मला सांगा, जागण्यासाठी का गणितासाठी हो? 100 वर्षाचं आयुष्य जागण्यासाठी दिलं का गणितापुरतं दिलं? जागण्यासाठी जर दिलं असतं तर माणसं 100 वर्ष जगली नसती का बाबा? पण आज माणसाला आयुष्य फार कमी. कलियुगात माणसाला आयुष्य राहिलं 55 वर्षाचं. किती? येणाऱ्या 30 वर्षाच्या पिढीत माणूस 40 वर्ष जगणारे महाराज, आणि पुढल्या 5 वर्षात फक्त माळकरी टिकणारे याची सर्वांनी नोंद घ्या. बिगर माळकऱ्याचा देवाने जी आर काढला भाऊ, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे. देव काय काठी घेऊन मारीत नाही. देवाला हे गचपण कमी करायचं आहे. जिकडं तिकडं पाप वाढायला लागलं महाराज. आता संस्कृती राहिली नाही, नीती राहिली नाही. आज माता माऊल्यांची इज्जत धोक्यात आहे. काय सांगायला पाहिजे बाबा तुम्हाला? आपण कलियुगात म्हणतो खूप प्रगती झाली. बाबा काय प्रगती झाली हो? आपण म्हणतो एवढी प्रगती झाली, एवढी प्रगती झाली.
की हजारो किलोमीटरवरला बसलेल्या माणसाला आपल्याला पाहता येतं ना ऐकता येतंय, ही प्रगती आहे. पण अधोगती किती झाली महाराज, जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना आपल्याला कळत नाही. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असलं पाहिजे दादा. आज घरामध्ये हसू राहिलं नाही. पूर्वीचा काळ गोड होता महाराज. पूर्वीचा काळ एवढा गोड होता की पूर्वी जीवाला जीव देणारी माणसं होती. एका ताटातला घास वाटून खाणारी पूर्वीची माणसं होती बाबा. पण आज अंतकरणात एकमेकाविषयी प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिला नाही, आपलेपणा राहिला नाही. कलियुगामध्ये घरातलं हसून निघून गेलं. काय सांगायला पाहिजे दादा. पूर्वीचा काळ गोड होता, पूर्वी सासूचा काळ होता, आता कोणाचा आला हो. पूर्वी सासूचं राज्य होतं, आता कोणाचं आलं. पूर्वी बापाचं राज्य होतं, आता कोणाचं आलं. काळ बदलला की नाही बाबा. पूर्वी बापाचं पोरं ऐकायचे, अगदी तंतोतंत राहायचे महाराज. पण आता एवढा काळ बदलला, एवढा काळ बदलला. एक दिवस मी एका घरी गेलो, एक म्हातारं वाट्यावर बसलो होतो. म्हणलं बाबा बरं आहे का. म्हाताऱ्यानं माझ्याकडे पाहिलं, म्हणे महाराज कशाचं बरं. ज्याच्या परी ते शहाणे झाले, ज्याच्या परी ते राजे झाले, कोणी कोणाकडे पाहत नाही, कोणी कोणासंग बोलत नाही. मी म्हाताऱ्याला म्हणलं असं जर असेल बाबा तुम्ही काल इकडं तरफडत तुम्ही जा म्हणलं एखाद्या दिंडीत. म्हातारा मला म्हणे महाराज मी इथं बसले म्हणून बरं आहे. म्हणलं काय झालं. म्हणे मी इथं बसले म्हणून हे चटणी मिरची खाते म्हणे महाराज, नाहीतर ये उपाशी मरतील. मी पोराकडे गेलो, पोराला म्हणलं का रे त्या म्हाताऱ्याला एवढं तळमळायला लावलं. पोरं मला म्हणे महाराज आमच्या म्हाताऱ्याला एवढी घाण खोड लागली म्हणे बाबा, पाहुणं रावळं आलं का आमचं म्हातारं गप्प बसत नाही. आमच्या म्हाताऱ्याने पार आमची पाहुणं रावळ्यामध्ये घालवली म्हणे बाबा. मग पोरं मला म्हणे महाराज आमचं म्हातारं तुम्हाला काय म्हणे. म्हणलं म्हातारं म्हणे व ज्याच्या परी ते शहाणे झाले, ज्याच्या परी ते राजे झाले. पोरं मला म्हणे महाराज अजून आमचं म्हातारं तुम्हाला काय म्हणे. मी म्हणलं बाबा म्हातारं म्हणे मी इथं बसले म्हणून हे चटणी मिरची खाते नाही तर हे उपाशी मरतील. पोरं मला म्हणे महाराज आमचं म्हातारं म्हणतं तेच खरं आहे. म्हणलं कसं काय. अहो आमचं म्हातारं इथं बसले म्हणून तर आम्ही चटणी मिरची खातो म्हणे बाबा. याला मरू द्या म्हणे, रोज गुलाबजांबू करून खाऊ म्हणे बाबा. काळ बदलला आहे. काय सांगावं. आज मुलगा बापाचा वैरी झाला. ऐका दादा, अरे या मातीमध्ये आपल्या बापाने आपल्या सावत्र आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी दादा या मातीत 14 वर्ष राम वनवासाला गेला आहे. पण आज त्याच बापाचा खून करण्यासाठी मुलगा नको त्याला सुपारी द्यायला लागला. काय सांगायला पाहिजे महाराज. आज 70% अवलाद आई बापा सोबतच बोलत नाही. आईला आई आणि बापाला बाप न मानणारी अवलाद कलियुगामध्ये पैदा झाली. कलियुग दादा ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भरतार सोडून दारोदार फिरतील नारी, आयसा दादा शकून ऐका निर्धारी. महाराज मले पुरचीवर दादा विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा भरतार मागेल दादा, 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. काय व्हायचं बाकी राहिलंय महाराज. पूर्वी सासूचा काळ, आता सोनाचा काळ आला. बऱ्याच घरामध्ये वडीलधाऱ्यांची मान मर्यादा राहिली नाही. म्हातारा म्हातारीच्या नावानं टोपल्यात तयार झालेली भाकर त्यांनी हाताने घेऊन खावा एवढी सत्ता त्यांच्याकडे राहिली नाही महाराज. काय सांगायला पाहिजे. लोकांनी आईबापाच्या वाटण्या करून टाकल्या हो. 2 पोते म्हातारा आणि 1.5 पोते म्हातारी लोकांनी वाटून घेतली. लाजा वाटायला पाहिजे बाबा. खरा परमार्थ कोणता सांगू का. ज्याने उभ्या आयुष्यात आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात खाली येऊ दिली नाही, असा जो वागला ना दादा त्याच्यासारखा परमार्थी कोणी नाही. पायात चप्पल असेल नसेल, कपड्याला इस्त्री असेल नसेल, पण आईच्या गालावरचं हसू, बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान हा जीवनात खरा माणसाचा परमार्थ आहे. आणि मी तर म्हणतो ज्याला आई कळाली त्यालाच रुक्माई कळाली, आणि ज्याला बाप कळाला ना दादा त्यालाच विठोबा कळाला. विठोबा शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये काय केलं महाराज म्हणले. 10 वर्ष खेळण्यात गमावले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 तसे पत्नी परी कष्ट करीत असे, 50 उतरते कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी खुंटली, 80 काठीला पेटला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. 100 वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा महाराज काही केलं नाही. बालपण गेले नेनता, तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंता, मरे मागोता जन्मधरी. मग महाराज म्हणजे दादा या शरीरूपी साधनाने त्या भगवान परमात्म्याला साध्य करायचं आहे. मग शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत परमार्थामध्ये या भगवंताची प्राप्ती करा. कारण का हे शरीर नाचका आहे, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पाविचना. म्हणून महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणी, दरसी अभिलाषा जनी. म्हणून जीवन जगत असताना बाबा
संसार करत असताना परमार्थ करा, कारण का संसारातलं धन इथे कामाला येणार आहे, पण परमार्थातलं धन असं आहे बाबा ते आपल्याला तिथे कामा येईल. हे कितीही धन तुम्ही कमवा, कितीही धन कमवा, काय नाही महाराज आपल्याकडं. धनाच्या बाबतीत जगात दोन नावे एवढी मोठी महाराज, त्यांच्याकडे एवढं धन होतं, त्याच्यामध्ये एक नाव देवाचं आहे बाबा आणि दुसरं नाव रावणाचं आहे. देवाकडे किती धन होतं तर देवाची द्वारका सोन्याची होती, आणि रावणाकडे किती धन होतं महाराज, रावणाची लंका सुद्धा सोन्याची होती. पण सज्जना हो, धन देवाच्या कामाला आलं नाही बाबा, आणि ते धन रावणाच्या कामाला आलं नाही. देवाची द्वारका सोन्याची होती, पाण्यात बुडाली, आणि रावणाची लंका सोन्याची होती, जळून राख झाली. ते धन कोणाच्याही उपयोगाला आलं नाही. मग कितीही धनवान असू द्या बाबा, कितीही धनवान असू द्या, 1500 कोटी कमवले आणि शेवटी काय झालं, सगळ्यांच्या पुढे ताजा इतिहास बाबा, ते धन इथं कामाला येत नाही. महाराज म्हणतात, या धनाचा नदरी विश्वास जैसे तरुवर छाया, याता याती न चुके हे भोगशील काया, या हरी जन्माविन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया, ओम नमो भगवते रामकृष्ण बाबा. हे धन इथे आपल्याला कामाला येणार नाही. रावणाकडे किती धन होतं महाराज, रावणाकडे एवढं धन होतं, लंके माझे घरी किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, दगडाची विटाची माती सोडा, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. रावणाकडे एवढं धन होतं महाराज. सत्ता किती होती, 33 कोटी देव बंदी खाण्यात आहे, वरुण देव पाणी भरायला आहे, पवन देव झाडू मारायला आहे, ब्रह्मदेव पंचांगण पाहायला आहे. रावणाच्या घरी गणपती बाप्पा गाडवं वळायला होते, रावणाच्या घरी खंडोबा दाढी करायला होते, आणि रावणाच्या घरी सटवी बाळातपण करायला होते बाबा. एवढा मोठा रावण शनीच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर बसायचा. पण माझ्या तुकोबारायने सांगितलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एवढा मोठा लंकापती त्याची काय झाली गती, धन मिळून या कोटी सवे नयेरी लंगोटी, पाणी खाशी उदंड शेवटी जाशी सुपल्या तोंड, पलंगाने आल्या सुपती शेवटी गोवऱ्या संगती. काय बरोबर येणारे महाराज म्हणतात, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर, तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, तुकड्या म्हणे घोडे हाती त्याची क्षणात होईल माती, रावण गेला लंका जळाली तशीच आपली गती, तू ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला संसार केला काही, घे 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 हरे नाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. हे धन आपल्याला कामाला येणार नाही. किती परिवार मोठा असू द्या दादा, पण तिथं पाठचेही कामाला येते नाही, पोटचेही कामाला येते नाही. महाराज म्हणतात, पाठी पोटी नाही कोणी निर्वे सज्जन संता, म्हणून सज्जना हो. तुकोबारायने 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, तुमचा कितीही मोठा परिवार असू द्या आणि कितीही तुम्ही धन कमवू द्या, पण तेही तुमच्या कामाला येणार नाही. म्हणून 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुझा परिवार नोये तुझा परिवार, नोये तुझा परिवार
तुकोबारा म्हणतात नव्हे तुझा हा परिवार धन दारा क्षण भंगूर परिवार आपला नाही. मग या ठिकाणी आपलं कोण आहे तर महाराज म्हणतात अंतकाळेच्या वेळेस दादा तुम्हाला या संकटातून तारणारा तुम्हाला या संकटातून सोडवणारा जगाचा एकच पाहुणा आहे. तो पाहुणा म्हणजे कोणता आहे भगवान परमात्मा हेच बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा तुका म्हणे विठुधारा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवाने शरीरा जायाचे ठेवाने तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे शरीराचे देवाने शरीराचे देवाने हरिधरशी अभिलाष जने धरसे धरसे अभिलाष जने धाराशी अभिलाषा जने धाराशी 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 अभिलाष जने धने धरसे 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 अभिलाष अभिलाष धने अभिलाष धरशी अभिलाष धने हरी अभिलाष धरे अभिलाष धरी अभिलाष धरे धरी अभिलाष धरी अभिलाष
अभिलाष दने दरसी दरसी अभिलाष दने आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा धरती अभिलाष धने धरती अभिलाष धने शरीराचे देवने शरीराचे देवने शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा शरीर जायाची ठेवणे दरशी अभिलाष जनी सर्वांनी एकदम मोठ्याप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रंगे रंगे रे श्रीरंगे काय बोलला शे पतंगे शरीर जायाची ठेवणी दरशी अभिलाष जनी नोवे तुझा हा परिवार धनदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणी विठोधरा शरीर जायाची ठेवणी धरशी अभिलाष जनी. यथामती यथा अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. वेळ आपली संपुष्टामध्ये आली. आज या कुटुंबाची आई कुटुंबाला सोडून परलोकी निघून गेली. गड्या 1 वर्ष झालं. गेल्या 1 वर्षापासून हे कुटुंब आईच्या प्रेमाला मोकलं, आईच्या प्रेमापासून पोरकं झालं. जगाच्या बाजारामध्ये त्यांना सर्व काही मिळेल, पण त्यांची गेलेली आई आता मात्र त्यांना पुन्हा कधी मिळणार नाही. आई काय असते ही ज्याची गेली त्याला विचारा दादा, आणि जीवनात बाप काय असतो हा ज्याचा गेला त्याला विचारा. ज्या दिवशी घरातून आई गेली ना त्या दिवशी त्या कुटुंबाचं प्रेम गेलो म्हणून समजा, आणि ज्या दिवशी घरातून बाप गेला त्या दिवशी त्या कुटुंबाचा आधार गेला म्हणून समजा. आपली आई आपल्या घराचं राखण असतं आणि आपला बाप आपल्या कुटुंबाचं झाकण असतं गड्या. अरे ज्या दिवशी घरातून आई गेली त्या दिवशी कुटुंबाचं राखण गेलं म्हणून समजा, आणि ज्या दिवशी घरातून बाप गेला त्या दिवशी त्या कुटुंबाचं झाकण गेलं म्हणून समजा. जगाच्या बाजारामध्ये या कुटुंबाला सर्व काही मिळेल, सज्जना हो, पण गेलेली माय आता मात्र त्यांना कधीच भेटणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अशी या लेकरांची आई लेकरांना पोरकं करून परलोकी निघून गेली गड्या. काळाच्या पडद्याआड झाली, परंतु आज खऱ्या अर्थाने आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने या परिवाराने ब्राह्मण देवतेच्या उपस्थितीमध्ये
सूर्यनारायणाच्या साक्षीनं या ठिकाणी मातोश्रींचं पिंडदान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. जाता जाता देवाकडे एक मागणं मागू, देवा जगाचा तू चालक आहे, मालक आहे. आज या ठिकाणी जे काही श्रद्धेने कर्म केलं देवा, या कर्माची फलश्रुती तुमच्या चरणावरती समर्पित करतो. पण हे भगवान आमच्यातून गेलेल्या आईसाहेबांना उत्तरोत्तर गती प्राप्त होऊ द्या आणि इथून पुढे आईसाहेब ज्याही देहात वास्तव्य करतील त्या ठिकाणी त्यांना सुख शांती मिळू द्या. एवढीच भगवंताची प्रार्थना करतो. आईसाहेबांच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्या संतांनी आपल्याला हे ज्ञान प्रगट करून दिलं महाराज, त्या संतांचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, ज्ञानेश्वर 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 मावले ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 मावले ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले करो वेळे वाटुडे उत्तम, राजबाप राज महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला भिकार मी आपुला, राजबाप राज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया बैठे करा, राजबाप राज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 मुंडरी कवरधारी नामदेव तुकाराम. कृपया कोणी जागेवरून उठू नका. सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी धनवटे परिवाराचे जावई, खाली बसा, भजनी मंडळ खाली बसा. पत्रकार आदरणीय आमच्या येवल्या तालुक्याचं वैभव, चिचुंडी गावचं भूषण, आमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय या ठिकाणी प्रमोद दादा पाटील या ठिकाणी 2 शब्द श्रद्धांजलीपर बोलतील. तोपर्यंत कृपया कोणी जागेवरून उठू नका. या ठिकाणी आमच्या सासूबाई आदरणीय मंदाकिनी कचेश्वर धनवटे यांना इहलोकी जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि या निमित्ताने आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे गुरुस्थानी असलेले आमचे दाजी आदरणीय मदन महाराज खराटे यांचं सुस्वाव्य असं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. मी धनवटे परिवार आणि आमच्या परिवारच्या वतीने महाराजांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांना साथसंगत देणारे भाऊसाहेब महाराज, पाटोद्याचे भाऊसाहेब महाराज, त्यानंतर कृष्णा महाराज, गंगाळे दादा, त्यानंतर सांबारे काका, त्यांना सोबत असलेले वारकरी, या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद करतो आणि इतर सर्व वारकरी मंडळींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी मदन महाराज खराणे यांच्या वतीने धनवटे परिवाराला 2 आंब्याचे वृक्ष या ठिकाणी भेट म्हणून देण्यात येणार आहे आणि या आंब्याच्या वृक्षाप्रमाणे धनवटे परिवाराने हे वृक्ष लावायचे आहेत आणि आपल्या मातोश्रीचं जतन या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने घडून आणायचं आहे. मी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रवीण धनवटे, निलेश धनवटे, त्यांच्या भगिनी सुरेखा आणि मनीषा यांना हे आंब्याचे जे काही वृक्ष आहेत, रोपटे आहेत ते द्यायचे आहेत. यानंतर आजींचा नातू साईराज धनवटे हा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. मी साईराजला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आजीसाठी. या एक उल्लेख राहून गेला, जी न्यूज, JTV न्यूज, JTV मराठी या चॅनलचे आमचे मित्र, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि त्यांचे धन्यवाद आहे. त्यांनी संपूर्ण कीर्तन लाईव्ह करून आपल्या सर्वांना ते ऐकवलं आणि यापुढे आपल्याला आपल्या मोबाईलवर, यूट्यूबवर बघता येईल असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि यानंतर साईराज 2 शब्द बोलणार आहेत. अफार कष्ट सोसले, सोसुख भोगायचे राहून गेले.
थोड्या मोठ्यांना जीव लावला, सर्वांच्या कल्याणासाठी देव जेवला. आता उरले नाही साथ आम्हाला, वाट पाहतो तुझी एवा पुन्हा जन्माला, एवा पुन्हा जन्माला. उपस्थित सर्व नातेवाईक, कुटुंबही आणि माझ्या जिवलग मित्रांनो, आज आपण आमच्या सर्वांच्या लाडक्या पूज्य आजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे चांगदेव महाराजांच्या दरबारात जमलो आहोत. आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी भावनिक आणि आठवणीने भरलेला आहे. आमची आजी मंदाकिनी म्हणजे आमची सर्वांची बाई होती. आजी म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती, तर आमच्या कुटुंबाचा एक मजबूत आधारबळ होती. अतिशय प्रेमळ असणारी माझी आजी सर्वांना एकत्र बांधून ठेवले. लहानपणी मला गोष्टी सांगितल्या, माझ्या खोड्या सहन केल्या. संकटात कुटुंबाचा आधार असणारी माझी आजी आज आमच्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. आजीने आम्हाला केवळ संस्कार आणि संस्कृती शिकवले नाही, तर आयुष्यात कसे जगावे हे आचरणातून दाखवून दिले. आजच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आजी जिथे कुठे असेल तिच्या आत्मेत शांती लाभो, तसेच तिने दाखवलेल्या मार्गावर चालायचे व तिच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा. बळ आम्हाला मिळो बाई, आम्ही तुझे सैदव ऋणी राहू. बाईला माझे विनम्र वादन, भावनिक पूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.